नमस्कार मित्रांनो, मी शुभम महालक्ष्मी मेडिकल चॅनेलवरती सर्वांचं स्वागत करतो. आणि आजचं प्रोडक्ट आहे जंतासाठी. जंताच का तर तुम्ही कितीही सोनं जरी घातलं, चांगलं मेटल मिक्सचर असो, कॅल्शियम असो, चांगले औषध असो, तर ते जनावरांच्या शरीराला न लागता ते जंत खाणार आहेत. म्हणून जंताच कोणतं चांगलं औषध आहे याची माहिती आज आपण बघायची. आणि भरपूर आहेत, त्यातलंच एक आज फेंटास एक्सपी याबद्दल बोलायचं आहे. आता मित्रांनो, तुम्हाला माहितीच आहे, आपलं महालक्ष्मी मेडिकल चॅनेल सर्वांना चांगल्या चांगल्या औषधांची माहिती देत असते, योग्य आणि चांगल्या सोप्या भाषेत. पण तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करत नाही. चॅनेलला सबस्क्राईब करा आणि चांगल्या चांगल्या औषधांची माहिती मिळवा. फेंटास प्लस हे औषध जनावरांसाठी जंताचे औषध म्हणून दिले जाते आणि म्हणूनच आहे. आणि महत्वाचं, हे औषध फक्त जनावरांसाठी बनलेले आहे, माणसांसाठी नाही. फेंटास प्लस या लिक्विड मध्ये तुम्हाला प्राझिकॅन्टल आणि फेबेंडाझोल हे औषध मुख्य घटक बघायला मिळतील, ते पातळ स्वरूपात. तर मित्रांनो, माझ्या मतानुसार, फक्त माझ्या मतानुसार, हे औषध मला वाटते की रेडी आणि कालवडींसाठी योग्य गुणकारी आहे. कारण मी ज्यांना ज्यांना दिले त्यांना चांगला रिझल्ट भेटला आहे आणि चांगलं गुणकारी वाटले त्यांना. कारण की मला असं वाटतं की पाहिजे त्या वयात पाहिजे तो डोस या औषधांमधून मिळतोय, म्हणून मला हे औषध चांगलं वाटतंय. फेंटास प्लस लिक्विडचा वापर जनावरांच्या प्रकारावरती, म्हणजे की गाय असो, म्हैस असो, रेडे असो, कालवड असो, मेंढे असो किंवा शेळी असो, यांच्या वजनावरती अवलंबून असते. जर मित्रांनो तुमचे जनावर रेडी असेल किंवा कालवड असेल तर त्यांच्यासाठी 15 ते 30 ml एक वेळ द्यायचा आहे. आणि तुमचे जनावर शेळी असेल किंवा मेंढे असेल तर त्यांच्यासाठी 3 किलोसाठी 1 ml द्यायचं आहे. म्हणजे झालं कसं, 10 किलोला 3 ml, 30 किलोला 10 ml. समजलं? फेंटास प्लस हे औषध जनावरांमधील परजीवी म्हणजे की पॅरासाइट्स आणि जंत म्हणजे की वाम्स यांच्या उपचारासाठी आणि नियंत्रणासाठी वापरले जाते. हे एक ब्रॉड स्पेक्ट्रम अँथेल्मिंथिक आहे, म्हणजे ते अनेक प्रकारांच्या जंतावरती प्रभावी ठरू शकते. हे फेंटास प्लस लिक्विड टेप वाम्स व राऊंड वाम्स व हुक वाम्स व वीफ वाम्स आणि लंग्स वाम्स अशा प्रकारांच्या जंताच्या प्रजातीला खूप गुणकारी ठरते. जनावरांच्या त्वचेची कोणतीही तक्रार असेल, म्हणजे की इन्फेक्शन किंवा ॲलर्जी झाली असेल, तर त्यावेळी फेंटास प्लस लिक्विड वापरून तुम्ही रिझल्ट बघू शकता. जनावरांच्या शरीरावर किडे होणे, वाह होणे किंवा पिसवा होणे, गोचिड होणे किंवा विषारी माशा होणे अशा तक्रारीवेळी तुम्ही जंताचा डोस म्हणून हे फेंटास प्लस लिक्विड वापरू शकता. फेंटास प्लस या औषधाने तुम्हाला गोळी पण बघायला मिळेल बोलस स्वरूपात, आणि पातळ औषध ही बघायला मिळेल, इंजेक्शन ही बघायला मिळेल. म्हणूनच मी सांगतो की तुम्ही सगळी माहिती समजून घ्या आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने जे पाहिजे ते आपल्या जनावराला द्या. मित्रांनो, दिलेली माहिती तुम्हाला कशी वाटली? सोप्या आणि समजणाऱ्या भाषेत आपले महालक्ष्मी मेडिकल चॅनेल माहिती देत असते विविध औषधांची. तर ते समजले असेल किंवा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर खाली व्हिडिओला लाईक करा आणि महत्वाचं म्हणजे चॅनेलला सबस्क्राईब करत जावा. का तर सबस्क्राईब केल्याने मिळेल तुम्हाला नवीन नवीन औषधांची माहिती. आणि महत्वाची गोष्ट सांगायची राहिलीच, तुम्हाला लागणाऱ्या सर्व औषधांसाठी आपल्या महालक्ष्मी मेडिकलला भेट द्यायची. आपला पत्ता आहे अंबाबाई मंदिर समोर, महालक्ष्मी मेडिकल, कोडोली. आणि चला तर भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.